रेल्वे तिकिटांबद्दल महत्त्वाची बातमी. भारतीय रेल्वेने प्रवासी भाड्यात सुधारणा जाहीर केली आहे, जी 26 डिसेंबरपासून लागू होईल. या निर्णयाचा उद्देश सामान्य प्रवाशांवर कमीत कमी परिणाम ठेवून सुमारे 600 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल निर्माण करण्याचा आहे. ही भाडेवाढ कमी आहे आणि फक्त ती लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लागू केली जाते. कमी प्रवासासाठी तिकिटांच्या किमतीमध्ये कोणतीही वाढ केली जाणार नाही. त्यामुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या आणि कमी उत्पन्न गटातील लोकांना परवडणारा प्रवास देखील मिळेल. नवीन भाडेपट्टा रचनेनुसार 215 किमीपेक्षा जास्त अंतराच्या प्रवासासाठी सामान्य श्रेणीतील प्रवाशांना प्रति किलोमीटर अतिरिक्त 1 पैसे द्यावे लागतील आणि मेल आणि एक्सप्रेस गाड्यांसाठी नॉन एसी आणि एसी दोन्ही प्रकारच्या प्रवाशांना या अंतरापेक्षा जास्त अंतरासाठी प्रति किलोमीटर अतिरिक्त 2 पैसे द्यावे लागतील. म्हणजेच नॉन एसी कोचमधून 500 किमी प्रवास करणाऱ्या प्रवाशाला सुमारे 10 रुपये जास्त द्यावे लागतील. 215 किमीपेक्षा कमी अंतराच्या मार्गांसाठी भाडेवाढ होणार नाहीये, त्यामुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान दिलासा मिळेल.